देवळा तालुक्यातील उमराणे येथील झाडी रस्त्यालगत असलेल्या नाफेड कांदा खरेदीच्या केंद्रावर काल झालेल्या कांदा खरेदी गैरप्रकार काल फोनवरून खासदार भगरे गुरुजी साहेबांशी बोलून कलेक्टर साहेब आज टीम पाठवणार व कार्यवाही करणार, यामधून कोणालाही सोडले जाणार नाही। काल MP-UP मधून ट्रक भरून जो कांदा या नाफेड केंद्रावर खाली करण्यात आला तो अगदी निकृष्ट दर्जाचा होता, परंतु रात्री उशिरापर्यंत प्रहार संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर या ठिकाणी हजर होते। पोलीस निरीक्षक सार्थक नेते, महसूल विभागाचे पुरकर साहेब, मंडल अधिकारी टाके साहेब उमराणे हजर होते। मात्र या ठिकाणी पणन विभाग तसेच AR हे आलेलेच नाहीत। काल महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला, परंतु दबक्या आवाजात चर्चा होती की काहीही होणार नाही, आमचे वरतीपर्यंत लागेबंदे आहेत, कमिशन देऊन टक्केवारी देऊन आम्ही हे काम घेऊन आलेले आहोत, त्यामुळे काहीच होणार नाही असे प्रतिनिधींशी बोलताना स्वतः निंबाळकर सांगत होते। ज्या दोन्ही संस्थांनी या ठिकाणी कामे घेतलेली आहेत त्यांची कामे मात्र तशीच चालू आहेत। रात्री पकडलेला ट्रक निघून गेलेले आहेत, मग त्या पोलीस स्टेशनला गेल्या की महसूल विभागाने नेल्या याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही। शाहू प्रोड्युसर कंपनी दरेगाव व धोंडेगाव आदिवासी कंपनी या कंपनीला कांदा खरेदी तात्काळ थांबवावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आम्ही उपोषण करणार, कारण फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच हे लोक घाबरतात असेही निंबाळकर बोलताना म्हणाले। ज्या ठिकाणी हे अधिकारी नेमलेले आहेत ते इंग्रजी बोलतात, त्यांना मराठी हिंदीचे ज्ञान नाही, अशा लोकांना या भागात नेमणुका दिलेल्या आहेत। तसेच त्यांच्यावर कारवाई करून ते लोक मीडियासमोर बोलण्यास नकार देत होते। तरीही गणेश निंबाळकर यांनी त्यांच्याशी इंग्रजी भाषेत संवाद साधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली। आज रात्री सटाणा नाशिक रस्त्यावर कांदा व गोण्या मध्य प्रदेशातून आलेल्या सापडलेल्या आहेत, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे। या परिसरात भरपूर ठिकाणी कांदा खरेदी चालू असली तरी संपूर्ण जिल्हाभरात हाच उद्योग चालू आहे अशी चर्चा आहे। यामुळे शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार व कांद्याला भाव कसा मिळणार या चिंतेत शेतकरी आहे। कसमादे पट्टात एवढा चांगला कांदा असताना बाहेरून कांदा आणणे किती वाईट आहे, या संपूर्ण गोष्टीचा विचार करून कार्यवाही करावी अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांसह प्रहार संघटनेने केली आहे। देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड। आम्हाला ऑर्डर्स नाही, मग आम्ही भगरे साहेबांना विनंती केली तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोला। जिल्हाधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सला बोलल्यावर त्यांनी सांगितलं यात कडकल्या कडक कारवाई होईल, मी तिथं टीम पाठवतो, मला रिपोर्ट द्या, उद्याच्या उद्या आपण त्यावर कारवाई करू असं जिल्हाधिकारी साहेब म्हणाले। आता पुढचं बघूया काय होतं। कारवाई नाही झाली तर आपली पुढची भूमिका काय? जिल्हाधिकारी साहेबांच्याच दालनात जाऊन बसतो ना, साहेब कारवाई करा, कारण दुसरं कोणाला घाबरत नाही। आता जिल्हाधिकाऱ्यांना घाबरतात, कारण हे इथं आजूबाजूलाच कुजबूज चालू होते, काय नाही मॅनेज करून घेऊ आम्ही। पियुष गोयलांपर्यंत आहे, आम्ही प्रल्हाद जोशींपर्यंत आहे, आम्ही सगळे अधिकारी सगळ्यांना टक्केवारी देऊन इथं आलेलो आहे। अशी कुजबूज इथं कम्प्लिटली आहे, घाबरत नाहीत म्हणे आम्ही कोणाला। अशी कुजबूज आजूबाजूला 4-5 वर्षात त्यांचं हे धैर्य वाढलंय। कांदा व्यवसायाच्या माध्यमातून चोरांच्या पैशाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं धैर्य वाढलेलं आहे। तुम्ही निफाड, विंचूर, लासलगाव, उमराणा, चांदवड, देवळा, सटाणा, मालेगाव सगळ्या तालुक्यांमध्ये हाच प्रकार चाललेला आहे, टोटली हाच प्रकार चाललेला आहे। कुठल्याही गोडाऊन्सवरती 10 mm पेक्षा मोठा कांदा नाहीये, असला मोठा तर त्याला कलर नाहीये, कलर असला तर त्याला काजळी पकडली, सगळे जे गुण सांगितले ते नाही, सगळे अवगुणच त्या कांद्यात आहे।